राजकीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील वॉर रूमच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र वॉर रूम होती अशी चर्चा आहे आणि यामुळे राज्यात दोन समांतर केंद्र निर्माण होत आहेत असं सुद्धा बोललं जातं. आपण तुमचं माध्यमांचे जे मुंबईमधले प्रतिनिधी आहेत त्यांना जर 7व्या मजल्यावर पाठवलं मंत्रालयाच्या, जिथं मंत्रिमंडळ समिती कक्ष आहे, जिथं मंत्रिमंडळाच्या बैठका होतात, त्याच्या बाजूला वॉर रूम आहे मुख्यमंत्र्यांची, आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्याच्याच शेजारी त्यांची एक समान तशा पद्धतीची वॉर रूम होती की जिथून ते संपूर्ण राज्यातल्या त्यांच्या विभागाशी संबंधित असतील किंवा इतर महत्वाच्या बाबींवर असतील त्याचा कोऑर्डिनेशन करायची. ह्याच्यात नवीन काही झालेलं नाही. ती जसं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना ते ज्या दालनामधनं बसून 7व्या मजल्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर स्वनियंत्रण करायचे, तेच दालन आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेलं आहे. त्याचं नव्यानं नूतनीकरण म्हणजे दुरुस्ती करणं याच गोष्टी फक्त त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तिथंच बसून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व विभागांचा आढावा घेत असतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांना तो अधिकार आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय राज्यातल्या कुठल्याही विभागाशी संबंधित, कुठल्याही खात्याशी संबंधित त्यांच्यासमोर काही विषय आले किंवा त्यांना जर वाटलं की त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात, त्याला अधिक गती मिळावी, त्याला स्पीड यावं, लवकर ते मुदतीत पूर्ण व्हावेत, तर मंत्रिमंडळानंच तो अधिकार मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्यामुळे त्या आधारेच माननीय शिंदे साहेबांचं काम सुरू आहे. महायुतीच्या नव्या सरकारची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 100% समन्वय नसल्याचं अनेक घटनांमधून स्पष्ट झालं अशी एक चर्चा आहे. आणि यामुळं एक घटना सांगा ना त्यातली. चर्चा करू नका, मला एक घटना सांगा त्यातली. आज डिसेंबरमध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाला, 2 महिने पूर्ण होत आले. सांगा ना मला एक इन्सिडेन्स असा सांगा की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक भूमिका घेतली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. सांगा मला, मी त्याचं उत्तर देतो. असं काहीच नाही. तुम्ही बरं का, तुम्ही माध्यम, तुम्ही सूत्र जो शब्द वापरताना ती सूत्र एकदा समोर आणा. आम्हाला कळू द्यात की तुम्हाला हे ज्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, ज्या चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी कुठली चर्चा जी होत नाही ती तुम्ही बाहेर सांगता की सूत्रांकडनं असं समजलं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घमासान झालं. अहो काहीच होत नाही, काहीच झालेलं नसतंय. कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती देतं, तुम्ही फक्त व्हेरीफाय करत जावा, खात्री करत जावा, पडताळणी करत जावा. असं काही नाही. एकही प्रसंग असा घडलेला नाही की आदरणीय शिंदे साहेबांची एक भूमिका आहे, फडणवीस साहेबांची वेगळी भूमिका आहे, मान्य दादांची तिसरी भूमिका आहे. असं आम्ही आता या महायुतीच्या सरकारमध्ये बिलकुल असं कधी घडलेलं नाही. वॉर रूमच्या संदर्भातच हा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, गृहनिर्माण आणि MSRDC या विभागातील मोठ्या प्रकल्पांवर या वॉर रूम मधून लक्ष ठेवलं जाणार आहे असे सुद्धा आहे. नाही, आदरणीय साहेबांच्याकडे, शिंदे साहेबांच्याकडे ही 3 महत्वाची विभाग आहेत. त्याचबरोबरीनं आम्ही जे शिवसेनेचे 12 मंत्री आहोत, जेणे आम्हाला मंत्री केले ते आदरणीय शिंदे साहेब आहेत. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, पण शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या कोट्यातनं आम्हाला मंत्री केलं. आमच्या सुद्धा विभागांमध्ये आम्हाला काही सुधारणा करायला लावणं, आमचं काम व्यवस्थित चाललंय का नाही बघणं, पहिल्या 100 दिवसाचं जे टार्गेट आहे महायुती सरकारचं, ते पहिले 100 दिवसाचं टार्गेट अचीव होतंय का नाही, ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचे आहेत. त्यामुळे असं काय नाही, ते करू शकतात. आणि मी म्हटलं ना, मंत्रिमंडळानेच माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे अधिकार दिले की ते केव्हाही कधीही कुठल्याही विभागाचा आढावा घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना वाटलं काय सुधारणा आमच्या विभागात करायच्यात तर त्या करण्याचे आदेश आम्हाला देऊ शकतात. ती आमची जबाबदारी आहे आणि शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे. प्रवेश काल परवा शिवसेनेत झाले, तर त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं म्हटले की अनेक अजून यायचे बाकी, तर कधीपर्यंत ते ऑपरेशन सुद्धा काय झालं. मागं बघा, एक 8-10 दिवसापूर्वी तुम्हीच माध्यमांनी मला आणि उदय सामंत साहेबांना मुंबईमध्ये प्रश्न विचारला होता, ऑपरेशन टायगर काय. आणि मग बोलण्याच्या ओघामध्ये आम्ही दोघंही बोलून गेलो की तुम्हाला लवकरच दिसेल. समोरची माणसं सावध होत आहेत आम्ही असं काही बोलल्यामुळं. त्यामुळं आम्ही आता ठरवलंय की ऑपरेशन यशस्वी झालं, पेशंट रूममध्ये शिफ्ट झाला आणि ठणठणीत बरा झाला की मगच सांगायचं ऑपरेशन झाले म्हणून. तोपर्यंत सांगायचंच नाही. एक शेवटचा प्रश्न पर्यटन संदर्भात आहे.
पर्यटन धोरण आपल्या राज्याचं थोडंसं बदलण्याची गरज आहे असं वाटतं का? कारण शेजारचं राज्य गोवा आहे, त्या ठिकाणी बऱ्याच सवलती दिल्या जातात आणि याच्यामुळे राज्यातलं सुद्धा बराचसा वर्ग गोव्याकडे वळलेला आहे. मात्र आपल्या इथं अशा पद्धतीचं काय नवीन पर्यटन सुरू होईल का? 2024ची टुरिझम पॉलिसी नवीन आमचं सरकार जे पाठीमागचं होतं महायुतीचं, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं, त्यावेळी अत्यंत विस्तृत आणि सुलभ अशा पद्धतीची टुरिझम पॉलिसी आपण आणलेली आहे. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचा GR देखील निघालेला आहे. मग आज सध्या 100 दिवसाच्या पहिल्या दिवसाचा जे टार्गेट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या टुरिझम पॉलिसीमधले हायलाईट 5 पॉइंट्स हे घेऊन त्याला गती देण्याचं काम आमचं सुरू आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की फोर्ट टुरिझम, वॉटर स्पोर्ट्स, रिव्हर स्पोर्ट्स, आता आपण त्यालाच मोटिवेट करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र फेस्टिवल, महाराष्ट्राचा महामहोत्सव पर्यटन विभागाचा हा महाबळेश्वरला एप्रिल महिन्यामध्ये घेतोय. 8 दिवसापूर्वी, म्हणजे 8 दिवसापूर्वी एकदा, मागच्या 4 दिवसापूर्वी एकदा स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटचं डेलिगेशन आणि एकदा जापनीज गव्हर्नमेंटचं डेलिगेशन हे मला भेटलं मुंबईमध्ये. ऑफिशियल आमची मिटिंग झाली आणि आपलं टुरिझम त्यांच्या देशात कसं आपल्याला तिथं अधिक प्रभावीपणे मांडता येईल याबाबतीत चर्चा झाली. माननीय विधानसभा अध्यक्ष एका बैठकीला होते आणि विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितले की जेव्हा आपलं मार्चचं बजेट अधिवेशन चालू असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, बहुतांशी मंत्री मुंबईमध्ये असतील, त्यावेळी एक सेमिनार, एक चर्चासत्र घ्या. असे सिलेक्टेड कौन्सिलेट जनरल जे देशामध्ये आपल्या परदेशांचे, त्यांना त्या सेमिनारला इन्व्हाइट करा. त्यांच्या आयडियाज आपण समजून घेऊ, आपल्या कल्पना त्यांना सांगू आणि महाराष्ट्र पर्यटन देशाच्या बाहेर कसं नेऊन तिकडचे टुरिस्ट अट्रॅक्ट करता येतील या दृष्टीनं सुद्धा ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण एक तसं सेमिनार, एक चर्चासत्र, वर्कशॉप आमच्या टुरिझम डिपार्टमेंटच्या मार्फत आपण मुंबईमध्ये घेतोय. एक थोड्याच दिवसात ही टुरिझम पॉलिसी जेव्हा इम्प्लिमेंट होईल 2024ची नवीन पर्यटन धोरण, तेव्हा आपल्याला महाराष्ट्रातलं पर्यटन सुद्धा वाढलेलं दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.